बोदोळ उपसा सिंचन योजनेची मालमत्ता चोरीस गेल्याची तक्रार माजी महसूल मंत्री विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी आज पत्रकारांसमोर केली। मुक्ताईनगर शहराला लागून असलेल्या पूर्णा नदीच्या काठावरील बोदोळ उपसा सिंचन योजनेच्या कामाचे मशिनरी ही चोरीस गेल्याची तक्रार माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केलेली आहे। कोट्यवधी रुपयांची ही मशिनरी असून कोणत्याही परवानगीशिवाय किंवा नाहीच्या परवानगी नसताना सुद्धा या ठिकाणी ही मशिनरी जेसीबीच्या व इतर यंत्रांच्या सहाय्याने चोरून नेल्याची तक्रार माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे। बघा, पूर्वी एक मनोर कोल्हाडी सहकारी उपसा सिंचन योजना होती। त्या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी टाकी, पाईपलाईन, मोटारी वगैरे बसवण्यात आलेल्या होत्या। त्या ठिकाणी ही उपसा सिंचन योजना जी होती ती बंद पडली होती आणि ह्याच्यावर मोठ्या प्रमाणावर 250 शेतकऱ्यांनी ही पाणी घेत असताना त्यांचे शेतीवर बोजे बसवण्यात आले होते आणि कर्ज न भरल्यामुळे हे शेती जी आहे ती लिलावात निघण्याची वेळ आली। अशा कालखंडामध्ये मी पाटबंधारे मंत्री असताना हे सारे शेतकरी मला भेटलेत आणि त्यांनी याच्यावर मार्ग काढा असं सांगितलं। त्या कालखंडामध्ये या उपसा सिंचन योजनेचे 48 कोटी रुपये त्यावेळेस मी सरकारच्या माध्यमातून माफ करून दिले आणि हे सारे शेतकरी मग त्या जप्तीपासून वाचले। आता असं झालंय की या ठिकाणी ते मालमत्ता जी आहे, जवळपास आता जी मालमत्ता इथे दिसते आहे ती आहे 3,85,00,000 रुपयाची। ह्याचं एस्टिमेट आता इरिगेशन डिपार्टमेंटने 15 दिवसापूर्वी केलं होतं। ही जी प्रॉपर्टी आहे ते नॅशनल हायवेच्या एका रस्त्याच्या मध्ये येते आहे आणि नॅशनल हायवेच्या मध्ये येत असताना तिचा लिलाव करून ते विकायची प्रोसिजर चालू आहे। पण असं सगळं होत असताना या ठिकाणी काही लोकांनी या येऊन ही 3,85,00,000 म्हणजे जवळजवळ 4 कोटी रुपयाची मालमत्ता ती पाण्याची टाकी तोडून, तिथले पाईप उचलून, तिथल्या मोटारी उचलून, ह्या मोटारी जवळजवळ 8,000 हॉर्स पॉवरच्या मोटारी आहे। 8 ते 10,000 हॉर्स पॉवरच्या इथल्या मोटारी आहे। त्या मोटारी त्यांनी चोरून नेल्या, त्या ठिकाणी इथले पाईपलाईन चोरून नेले आणि आता प्रत्यक्ष चोरताना या ठिकाणी मी हजर झालो। मला समजल्यावर माझ्या समोरची चोरी आता चालू आहे। तिथं सगळे जेसीबी आलेले आहे, चोरी चालू आहे। ह्याचं सामान त्यांनी उचलून दुसऱ्या ठिकाणी नेलं, दुसऱ्या ठिकाणी जे सामान गेलेलं आहे त्याची पण इथली माहिती आहे। पोलिसांना मी या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि अजूनपर्यंत नाही या संदर्भामध्ये यांना कुठल्याही प्रकारचं पेमेंट दिलेलं नाही। म्हणजे ही उपसा सिंचन योजना जी आहे ती इरिगेशन डिपार्टमेंटच्या ताब्यामध्ये आहे आणि त्यांची संमती न घेता, कुठलाही पेमेंट न करता, कुठलाही लिलाव न करता या ठिकाणी ही चोरी जी चालू आहे या चोरीचा तपास केला पाहिजे, गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे म्हणून पोलिसांकडे मी रिक्वेस्ट केलेली आहे आणि पोलीसही आलेले आहे। इरिगेशन डिपार्टमेंटचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इथे येत आहे आणि ते आता या सर्वांच्या बाबत गुन्हा दाखल करणार आहे। या प्रकरणावर शिवसेनेचे प्रदेश अल्पसंख्याक आघाडीचे उपाध्यक्ष अफसर खान यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून खडसे यांच्या आरोपांचे खंडन केले आहे। बघा, अफसर खान काय म्हणत आहे। हे मुजाहिद खान माझा भाषा आहे। आता मला कॉल आला, मी इथे आल्यावर मला परिस्थिती समजली। हे नेहमी ठेके घेत राहतो, म्हणजे जुनी इमारती असतात और गव्हर्नमेंटचे जे कामं असतात इमारतीचे, हे जे कॉन्ट्रॅक्टर्स असतात त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तो राहतो। छोटे मोठे तोडण्यासाठी ते नेहमी मजुरीमध्ये, आणि त्याच्याकडे लायसन पण आहे, मजुरीमध्ये तो काम घेत राहतो। मी आता प्रतीक अग्रवाल यांच्याशी बोललो, ज्याच्या मोबाईलना, तर मला बोलले की NHIचा हे प्रकल्प आहे आणि आम्ही कोणालाही काम देऊ शकतो, याच्यामध्ये कोणताही गैरव्यवहार नाही आहे। आणि हे जे आज तोडण्याचं काम चालू आहे हे 8 दिवसापासून चालू आहे, आजचा नाही आहे। आणि जसं तू सांगितलं माझ्या भाषाना की ते चोरी रात्री होते, दिवसानी होत, आणि हे सर्व निघणारं साहित्य जे निघत असेल ते त्यांच्या कंपनीमध्ये जमा करता आणि त्यांच्याकडे घेऊन जाऊन फक्त यांना मजुरीवर काम केलेलं आहे। पण मला फक्त एवढंच सांगायचं की एवढी गोष्टीमध्ये कधी मुक्ताईनगरमध्ये राजकारण होत असेल तर हे चुकीची बाब आहे। कारण तो मजुरीमध्ये किती पैसे कमवत घेत असेल, तिच्यामध्ये कोणता मोठा करोडपती झालेला आहे का? याच्या आधी तो 10-5 वर्षापासून त्याच्याकडे लायसन आहे, तो काम करतो आणि मजुरीमध्ये 10-5 हजार रुपये, 50,000 रुपयासाठी तो काम करत होतो। त्याच्यासोबत आणखी लोक पार्टनर आहेत, 4-5 लोकांनी मिळून ते तोडलेलं आहे आणि यासाठी एवढा राजकारण करणे मला वाटतं ते तर चुकीचं आहे।